नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. काही प्रवास ठरवून होत नाहीत, ते आपोआप घडतात. आणि काही जागा फक्त पाहण्यासाठी नसतात, अनुभवण्यासाठी असतात. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 7 जानेवारीला आम्ही दोघं निघालो. नेहमीप्रमाणे इंडिगोच्या फ्लाईटचा घोळ होताच. नियोजित वेळेपेक्षा 2 तास फ्लाईट उशिरा उडणार होतं. म्हणून लाऊंजमध्ये मस्त गप्पा मारत बसलो. पहाटे 3:30-4च्या अत्यंत अडनिड्या वेळेला आम्ही पोहोचल्यामुळे त्यावेळेला इथे फक्त पावभाजी उपलब्ध होती. त्यामुळे फक्त कॉफी आणि कुकीजवर आम्ही समाधान मानलं. कदाचित ऐकू आलं नसेल म्हणून सांगतो. आम्ही आलोय आसाममधल्या गुवाहाटी शहरात माँ कामाख्या देवीच्या चरणी दर्शन घ्यायला. हे गुवाहाटीचं एअरपोर्ट छान आहे. वेगळ्या पद्धतीने सजवलंय, नटवलंय. इथलं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न होतं. नीलाचल पर्वतावर वसलेलं कामाख्या देवीचं मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, तर शक्ती, श्रद्धा आणि रहस्यांचा संगम आहे. हे मंदिर भारतातल्या 51 शक्तिपीठांपैकी सर्वात महत्वाचं मानलं जातं. हे पहा, वेलकम टू माँ कामाख्या टेम्पल. मंदिर तसं बरंच वर आहे, म्हणजे टेकडीवरच आहे. फक्त या रस्त्यामुळे तो चढ जाणवत नाही. हे देवी सतीचं योनिस्थान असल्यामुळे अत्यंत पवित्र मानलं जातं. मंदिराच्या आसपासचा संपूर्ण परिसर भगव्या आणि लाल रंगाने पूर्ण भरून गेला होता. माँ कामाख्या ही इच्छा आणि शक्ती यांची देवी आहे. इथे देवीची मूर्ती नाही, तर गर्भगृहात एक नैसर्गिक पाण्याचा झरा आहे, ज्याला देवीचं प्रतीक मानतात. कामाख्या देवीचं दर्शन घेण्याआधी या कुंडामध्ये हातपाय धुवून इथे द्वारपाल गणेश आहे, त्याचं दर्शन घ्यायचं असतं असं म्हणतात. सो प्रथेप्रमाणे आम्ही तेही केलं. मंदिरात प्रवेश केल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नसल्यामुळे मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच आम्ही काही फोटोज क्लिक केले. तिथे हा अप्रतिम असा सिंह दिसला. किती बारीक काम आहे त्याच्यावरचं. मंदिरावरचं नक्षीकाम सुद्धा अगदी बारकाईने बघण्यासारखं आहे. इथला परिसर सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ ठेवलेला आम्हाला आढळला. आपल्या हातातल्या पूजेच्या ताटातला नारळ वाढवण्यासाठी इथे एक वेगळी जागा आहे. तिथे जाऊन मी आमच्याकडचा नारळ वाढवला. तसंच पूजेच्या ताटातल्या उदबत्त्या आणि दिवे लावण्यासाठी सुद्धा इथे एक वेगळी जागा आहे. तिथेच जाऊन हे अशा प्रकारे ते दिवे प्रज्वलित करावे लागतात आणि उदबत्त्या तिथेच खोचून ठेवाव्या लागतात. यात मंजूचा बराच वेळ गेला, पण ती ते सगळं खूप आनंदाने, भक्तिभावाने करत होती. हे मंदिर तंत्रविद्येचं प्रमुख केंद्र आहे. म्हणूनच इथे साधना, ध्यान आणि शक्तिपूजा अत्यंत श्रद्धेने केली जाते.
हे जे गदाधारी साधू महाराज दिसतायत हे मला खूप आवडले होते. ही घंटा प्रचंड मोठी आहे. तिचं वजन काय असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. मंदिराची रचना नीलाचल शैलीमध्ये केलेली असून इथलं दगडी कोरीव काम पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. मंदिराच्या शिखरावरचा घुमट तर या मंदिराला एक वेगळंच तेज देतो. आता आपण निघालोय उमानंद मंदिराकडे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध एका छोट्याशा बेटावर वसलेलं हे मंदिर. हे बेट भारतातलं सगळ्यात लहान नदी बेट मानलं जातं. उमानंद म्हणजेच भगवान शंकराचं निवासस्थान. पाण्याला प्रचंड घाबरणारी आमची मंजू बोटीचा प्रवास म्हटलं की एवढी आनंदी का असते, हा प्रश्न मला कायमच पडलेला असतो. पुराणामध्ये सांगितल्यानुसार कामदेवानी शिवाची तपश्चर्या भंग केली आणि इथेच शिवानी कामदेवाला भस्म केलं. नंतर पार्वतीच्या विनंतीवरून कामदेवाला पुनर्जन्म मिळाला आणि म्हणूनच या ठिकाणाचं नाव उमानंद पडलं, अशी आख्यायिका आहे. बोटीने केलेला हा प्रवास आमच्या यात्रेचा सगळ्यात सुंदर भाग होता. बोटीवर छोटे छोटे प्लेटमध्ये पायनॅपल विकत होते. जो पायनॅपल मला प्रचंड गोड वाटला, प्रचंड गोड लागला, तोच पायनॅपल मंजूला किती आंबट लागला ते आता तुम्ही बघाल. बघा, हे बघा. लग्नाच्या वाढदिवशी शक्ती आणि शिव दोघांचं दर्शन हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता. जर तुम्ही इथे याचा विचार करत असाल तर शक्यतो सकाळी लवकर या, जेणेकरून दर्शन शांततेत होईल. उमानंद मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी होतीच. हा सुद्धा परिसर फार सुंदर आणि नयनरम्य. इथे हे बघा, या एवढ्या म्हाताऱ्या आजीपासून त्या अगदी छोट्या मुलापर्यंत, हे बाळ, छोटंसं बाळ, इथपर्यंत भाविकांची गर्दी होती. उमानंद मंदिराच्या परिसरातच हे एक हनुमानाचं मंदिर आहे. आम्ही त्याचंही दर्शन घेतलं. परतीच्या बोटीवरच्या प्रवासात एक फार छान असा आसामी कलाकार त्यांची गाणी सादर करत होता. अधूनमधून हिंदी गाणी सुद्धा सादर करत होता. आत्ता तो जब कोई हे गाणं गातोय, पण कॉपीराईट मुळे आम्हाला ते लावता आलं. असं जाता जाता या उग्रतारा देवीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि मगच पुढे निघालो. हा व्हिडिओ म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तर तो एक अनुभव आहे, एक कृतज्ञता आहे. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.